तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहे कोकणामध्ये। तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की कोकणामध्ये हे मंदिर हे खास एक नंबर मंदिर आपल्याला पाहावयास मिळतात। तर तुम्ही हे पाहू शकता, आम्ही या ठिकाणी आज तुरंबव म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये आहे तुरंबव या गावी शारदा देवीचं मंदिर आहे। तुम्ही पाहू शकता, तुम्हाला संपूर्ण परिसर या मंदिराचा परिसरपासून संपूर्ण मंदिर तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। हे तुम्ही पाहू शकता, हे मंदिराचे दोन गेट आहेत। हा एक गेट आहे आणि एक त्या ठिकाणी तुम्हाला कमान दिसत असेल, त्या ठिकाणी एक गेट आहे। या दोन ठिकाणून या मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन गेट या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर तुम्ही पाहू शकताय संपूर्ण मंदिराला या ठिकाणी कंपाऊंड, या प्रकारचं कंपाऊंड पूर्ण मंदिराच्या बाजूने केलेलं तुम्हाला दिसत असेल। तर चला, तुम्हाला मी दाखवतो आता मंदिराविषयी संपूर्ण माहिती। हे पाहू शकता तुम्ही, हे तुम्ही पाहू शकताय श्री शारदा देवी मंदिर, तुरंबव, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी हे मंदिर आहे। तुम्हाला मी दाखवतो आता मंदिरमधील संपूर्ण नजारा। असे जर मंदिर बघितलं ना तुम्ही, तर आपल्या घाटाच्या वरी चांगल्या चांगल्या गावाच्या ठिकाणी तुम्हाला असे मंदिर पाहावयास मिळणार नाहीत। पण हे अगदी तुरंबव म्हणजे असं इतकं लय भरपूर असं मोठेही गाव नाही, पण मंदिर तुम्ही जर बघितलात तर तुम्ही खरंच म्हणतात। या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण नजारा दाखवतो मंदिरमध्ये। आणि या ठिकाणी नवरात्रीमध्ये गर्दी इतकी असते की मी नवरात्रीमध्ये सुद्धा या ठिकाणी येत असतो, पण त्या ठिकाणी दर्शनसुद्धा घेण्यासाठी बड्या मुश्किलनं थांबावं लागतं। भरपूर अशी लांबच्या लांब रांग या ठिकाणी लागलेली असते। हे आहे या ठिकाणी मानाई देवीचं मंदिर। एकाच ठिकाणी तुम्हाला चार मूर्त्या दिसतील। हे आहे मानाई, हे आहे शारदा देवीची मूर्ती, हे आहे वरदान देवी, हे आहे चंडिका देवीचं, आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल गौराई देवीचं या ठिकाणी लावलेलं आहे, पण या ठिकाणी मूर्ती दिसत नाही तुम्हाला। पण या चार मूर्ती तुम्हाला पाहाव्यास मिळतील। आणि या ठिकाणी बाहेरून असं या ठिकाणी मंदिराचा परिसर तुम्हाला दिसत असेल। तुम्हाला मी दाखवतो अजून फ्लोअरवरती वरती जाऊन मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मंदिराचा दाखवेन। या ठिकाणी मंदिराच्या बाजूला आलेल्या भक्तांसाठी वगैरे स्वयंपाक खोलीची सुविधा या ठिकाणी दिसत असेल। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे मागे। हे वरती मंदिराच्या वरती असं तुम्हाला वरती फ्लोअरवरती अशा ठिकाणी बांधकाम केलेलं आहे। संपूर्ण मंदिराच्या बाजूने निसर्गरम्य परिसरामध्ये हे मंदिर आहे। पाहू शकता तुम्ही हा मंदिराचा वरतील भाग। अनेक तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे नवरात्रीमध्ये इतकं व्हिडिओ वगैरे घेण्यासाठी जमत नाही। मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला, पण आज असंच आलो होतो। मी आलो आज धुलीवंदन, म्हणजे या ठिकाणी सर्व माणसे होळीनिमित्त, धुलीवंदनानिमित्त ज्या ठिकाणी बिझी आहेत त्या तुम्हाला ठिकाणी दाखवतो आहे। त्या ठिकाणी तुम्हाला एक छोटंसं मंदिर एक दिसत असेल, त्या ठिकाणी सर्व लोक एकत्र जमा झालेले आहेत। वाजण्याचा तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल, आणि मंदिरचा वरून तुम्हाला दाखवतो परिसर। तर धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला मी अजूनही
कोकणातील असेच नवनवीन मंदिरे दाखवत जाईन. चॅनेलवर जर नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.